नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, त्याचा निकाल जो आहे तो लागलेला आहे. तर त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ घेऊन आला, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता या ज्या आहेत त्या फायनल सर्वसाधारण गुणवत्ता यादी आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचे मार्क असणार आहे. याच्यामध्ये बघू शकता मिश्रक आहे, शिक्षक आहे, गृह पर्यवेक्षक आहे, निम्न श्रेणी लघुलेखक आहेत, त्याच्यानंतर शिवणकाम निर्देशक आहे, त्याच्यानंतर ब्रेल लिपी निर्देशक, जोडारी निर्देशक, प्रायमरी निर्देशक, त्याच्यानंतर शारीरिक कवायत निर्देशक, त्याच्यानंतर शारीरिक शिक्षण निर्देशक, त्याच्यानंतर बघू शकता मिलिंद पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी तंत्रज्ञ, विणकाम निर्देशक, चर्मकला निर्देशक असे सगळे आहेत. त्याच्यामध्ये जर बघितले तर लिपिक पदाची यादी तुम्हाला मी दाखवेल. तर लिपिक पदामध्ये जर बघितलं तुम्ही तर इथे घनश्याम यांनी काय केलं की टॉप केलेला 180 मार्क होते आणि नॉर्मलायझेशन नंतर 189.91319 एवढे मार्क आलेले आहेत. त्याच्यानंतर इथे बघू शकता 186 मार्क होते, तर त्यांचे 189 पण सेम ऑलमोस्ट सेम आहे, फक्त पॉईंटमध्ये थोडासा फरक पडलेला आहे. यांचे 9 मार्क वाढले, याचे काय केले की 3-3 मार्क ऑलमोस्ट वाढले. या दोघांचे 3-3 मार्क वाढलेले आहेत. हे सोमनाथ आहेत आणि हे मोरक्षोळे प्रशांत आहेत. तर ही यादी होती, ती यादी कंप्लीट तुम्हाला भेटून जाईल. आता इथं जर बघाल तुम्ही तर ज्या विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त मार्क आहेत, आता ऑलमोस्ट सर्वसाधारण गुणवत्ता येते तर याच्यात सगळ्यांचे मार्क आहेत. इथे बघू शकता तेवढ्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे, त्या सगळ्यांची ही यादी असणार आहे. तर टोटल 37,009 विद्यार्थ्यांनी काय केलं की हा पेपर दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो आहे वरिष्ठ लिपिक पदाकरिता. तर वरिष्ठ लिपिक पदाकरिता जर पाहिलं तुम्ही तर हे मारकसोळे प्रशांत मोरेश्वर यांना काय केले की ऑब्जेक्शन नंतर 192 मार्क आहेत आणि हे पर्सेंटेज नुसार 96 मार्क आहे. इथं पर्सेंटेज नुसार दिला आणि इथं नॉर्मलायझेशन मार्क नुसार दिलेला आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आता हे काही विद्यार्थी काय की कॉमन आहे त्याच्यामध्ये, तर पर्सेंटेज नुसार किती मार्क आहे हे त्यांनी काय केलं दिलेलं आहे. तर अशा प्रकारे इथं ही पूर्ण यादी आहे. तर टोटल जर बघा तुम्ही तर लिपिक वर्गासाठी 7,734 विद्यार्थ्यांनी काय केलं की ही परीक्षा दिलेली आहे. तर ही अशी यादी आहे, कंप्लीट यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार आहे. तर अशा आज महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.